सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री, भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका करणाऱ्या अमित शहांना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर। बाबाजी आणि दुर्राणींची शरद पवार गटामध्ये घरवापसी निश्चित, अजित पवार समविचारी लोकांसोबत नाहीत, भविष्यामध्ये पवारांच्या नेतृत्वात काम करणार, बाबाजी आणि दुर्राणींची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं शरद पवारांना निवेदन, निवेदनानंतर शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत चर्चा। काही लोक फडणवीसांना संपवायची भाषा करतात, 100 पिढ्या जरी खाली आल्या तरी फडणवीसांना संपवू शकणार नाहीत, नाव न घेता प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंवर निशाणा। कोणताच मराठा नेता मनोज जरांगेंना घटनेबाबत समजावून सांगायला तयार नाही, मराठा समाज विरोधात जाऊ नये म्हणून प्रत्येक जण मराठा समाजाची बाजू घेत आहे, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा केवळ जनताच देऊ शकते, ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल, बैठकीला उपस्थित राहणार। कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका, पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर, राधानगरी धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरूच, कुरुंदवाड आणि औरवाड गावाला पुराचा फटका। सांगलीमध्ये कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, कृष्णा नदी सध्या 39 फुटांवरून वाहत आहे, तर कृष्णा नदीची इशारा पातळी 40 फूट। सांगली जिल्ह्यामधील पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची एक तुकडी सांगलीमध्ये, 90 जवान आणि 10 अधिकाऱ्यांचा तुकडीमध्ये समावेश, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर, जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर, मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना सुट्टी। महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा संदर्भ दिल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई, ही कोणती लोकशाही म्हणत न्यायालयाकडून संताप व्यक्त। दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान निगा ब्लॉक, नांदेड पनवेल एक्सप्रेस, सिकंदराबाद LTT दुरांतो एक्सप्रेस, शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द।